विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता। त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण हा मुद्दा राजकीय वर्तुळातील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक होता। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, सतेज पाटील, अमित देशमुख यासारख्या बड्या नेत्यांची नावं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती। परंतु या बड्या नेत्यांना मागे सारून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ घातली आहे। खरं तर हर्षवर्धन सपकाळ हे नाव अनेकांना आश्चर्य वाटण्यासारखंच आहे, कारण हर्षवर्धन सपकाळ हे अलीकडच्या काळात ना चर्चेत होते ना ते राजकारणात फारसे सक्रिय दिसले। सुरुवातीला आपण हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात। बुलढाण्यातील हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या विचारांवर खरी निष्ठा असलेले नेते म्हणून ओळखले जातात। सपकाळ यांनी अतिशय तरुण वयात काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केलेली दिसते। कॉलेजमध्ये असताना ते काँग्रेसच्या युवा संघटनेत सक्रिय होते। तरुण वयातच त्यांच्यावरती समाजवादी विचारांचा प्रभाव पडलेला होता। कॉलेज संपल्यानंतर ते 1996 मध्ये म्हणजेच वयाच्या 28व्या वर्षी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते। त्यावेळी राज्यातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याचा मान त्यांनी मिळवला होता। 2014 मध्ये ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते। आता मुद्दा येतो तो म्हणजे चर्चेत नसलेल्या नावावर काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष पदासाठी शिक्कामोर्तब का केला असावा। आता या मुद्द्यावरती बोलायचं झाल्यास राहुल गांधींनी आणि वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय विचारपूर्वक घेतलेलाच दिसतोय। सध्या महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थिती पाहता महाराष्ट्रात काँग्रेस डबघाईला आलेली दिसते। अशातच चर्चेत असणाऱ्या आणि बड्या नेत्याला राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास जनतेला त्या नेत्याचं राजकारण, नेत्याची जनतेप्रती असलेली वागणूक, काम करण्याची पद्धत माहीत असते आणि अशा परिस्थितीत एखाद्या चर्चेत असणाऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास ते पुन्हा नाना पटोले ठरण्याची शक्यता आहे हे कदाचित काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हेरलं असावं। म्हणूनच गेली 10-15 वर्ष राष्ट्रीय स्तरावर विविध माध्यमातून काम करणारे, सगळ्यांशी चांगला जनसंपर्क असलेले हर्षवर्धन सपकाळ हा चेहरा काँग्रेसला विश्वासार्ह वाटला असावा। विशेष म्हणजे काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा उभारी आणण्यासाठी वरिष्ठांना राजकीय प्रतिमा स्वच्छ असलेली व्यक्ती हवी असावी आणि ते साहजिकच आहे। अशातच कोणताही राजकीय दाग नसलेला तसेच भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे अत्यंत साधे म्हणून ओळखले जाणारे हर्षवर्धन सपकाळ हे त्यांना योग्य वाटले असावे। त्यातच हर्षवर्धन सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे काम करत होते तेव्हा त्यांचे आणि राहुल गांधींचे संबंध अधिक दृढ झाले होते। तसेच राष्ट्रीय पातळीवरील इतर काँग्रेसच्या नेत्यांच्याही ते चांगल्या परिचयाचे झाले होते, त्यामुळेही या नावावर अधिक जोर देण्यात आला असावा। आता दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेसनं विधिमंडळ पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली। आता विजय वडेट्टीवार हे ओबीसी मधून येतात तर हर्षवर्धन सपकाळ हे मराठा समाजातून येतात आणि सध्या महाराष्ट्रात जातीमध्ये निर्माण झालेली तेढ पाहता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोन नेत्यांना महत्त्वाची राजकीय जबाबदारी देत चातुर्य दाखवलेलं दिसतं। पण हा चातुर्यपणा काँग्रेसला महाराष्ट्रात नवसंजीवनी देऊ शकेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच दुसरीकडे महायुतीतील नेते असंही म्हणत आहेत की प्रदेशाध्यक्ष पद घेण्यासाठी काँग्रेसमधील एकही ज्येष्ठ नेता तयार नव्हता आणि त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।